आणि आपल्याला इंग्रजी, मराठी, मानसशास्त्र स्मार्ट पद्धतीने अभ्यास करण्यासाठी बुद्धिमत्ता आणि गणितावर मराठी सोपं असतं, आपण कव्हर करू शकतो। इंग्रजी थोडं बुद्धिमत्तेच्या कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण 80 मार्काचं आहे। असं नियोजन 30 दिवसात जर तुम्ही म्हणाल की ताई आत्ता मी सगळं करणार, क्लिअर करा तुमचे वीक पॉइंट, क्लिअर करा, प्रीवियस इयर सोडवा, तर त्यामुळे जे 30 दिवसात आपलं आता नियोजन करावं लागेल, तर या 30 दिवसात सर्वात अगोदर टेस्ट सिरीज जॉईन करा। कुठल्यावर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, कारण ऑन टाइम स्क्रीनवर 2 तासात आपण जे करू ना त्यावर आपलं भवितव्य घडणार आहे। जरी तुम्ही 6 महिन्यापासून अभ्यास करताय, 1 वर्षापासून अभ्यास करताय का माझं सेटिंग अरेंजमेंटला किती वेळ जातोय, माझा त्यानंतर वाया जाणार नाही, कारण 2 दिवस जर तुम्ही अशा कामासाठी अनालिसिस करण्यासाठी जर खर्च केला तर तुमचे वीक पॉइंट तुम्हाला समजतील। जर समजा मी नंबर सिस्टीम मध्ये चांगली असेल तर मी नंबर 50 प्रश्न जरी आपले बरोबर आपण असं ठरवलं की मला 150 जरी मी सोडणार, 50 प्रश्न नाही आहे आता, कारण आपल्याला कोणी म्हणणार नाही की तुझे पेपर आहे या 30 दिवसात तर तू बस स्वयंपाक करू नको, होणार आहे वेळ राहणारच नाहीये आणि तो कोणी देणार पण नाहीये। असणारे नेहमी रडतच बसतात, सध्या शोधणारे समोर जातात। हीच वेळ आहे, ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही। नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण या व्लॉग मध्ये आपलं 30 दिवसाचं नियोजन आपण कसं करायचं, हाऊसवाईफनी कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, मुलं आहेत आणि आपला हा अभ्यास, यामुळे सगळं गोंधळून गेलं असतील आणि भरपूर कमेंट येत आहेत की ताई खूप सुचण्याचं झालंय, खूप टेन्शन येतंय आणि आतापर्यंत अभ्यास केलाय पण भांबावल्यासारखं होतंय, तर कशाचंही टेन्शन घ्यायचं नाही, थोडं याविषयीच बोलूया। नक्की आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हालाही छान गाईड मिळेल आणि तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळेल। चला तर सुरुवात करूया। बघा मंडळी, आपला जो आता बरोबर 30 दिवस आहेत आणि या 30 दिवसाचं नियोजन आपल्याला खरंच स्मार्ट पद्धतीने करावे लागेल आणि आपल्याला इंग्रजी, मराठी, मानसशास्त्र, बुद्धिमत्ता, गणित असे 5 विषय आहेत। तर या विषयांचं परफेक्ट नियोजन आता मी तुम्हाला खरोखर सांगते, जर तुम्हाला स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा असेल ना तर स्मार्ट पद्धतीने अभ्यास करण्यासाठी बुद्धिमत्ता आणि गणितावर भरपूर भर द्या। मराठीचा अभ्यास आणि इंग्रजी जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर थोडं नंतर ठेवा, म्हणजे तुम्ही जो 8 दिवसाचा काळ असेल ना पेपरच्या अगोदर तेव्हा केलं तरी सफिशियंट आहे, कारण आमचा जो 2022चा अनुभव आहे त्यानुसार तुम्हाला सांगते, मराठी सोपं असतं, आपण कव्हर करू शकतो। इंग्रजी थोडंफार सोपं असतं, थोडं कठीण असतं, मानसशास्त्राचे प्रश्न उपयोगात्मक असतात, त्यामुळे ते पण आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो। फक्त बुद्धिमत्तेच्या कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण 80 मार्काचं आहे आणि गणित 40 मार्काचं असतं, त्यामुळे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होणं फार महत्त्वाचं आहे। आत्ता समोरचं नियोजन 30 दिवसात जर तुम्ही म्हणाल की ताई आत्ता मी सगळं करणार, आता बेसिक पासून सुरुवात करतो, आपण 6 महिन्यापासून अभ्यास करतोय सोबत, म्हणून मी तुम्हाला भरपूर दिवसाची सांगत आहे की तुमचे वीक पॉइंट क्लिअर करा, तुमचे वीक पॉइंट क्लिअर करा, प्रीवियस इयर सोडवा, तर त्यामुळे जे मैत्रिणी किंवा जे आपल्यासोबत अभ्यास करत होते त्यांचे वीक पॉइंट आतापर्यंत स्ट्रॉंग झाले असतील तरीही काहीही हरकत नाही। आत्ता तुम्ही काय करा, फक्त आत्ताही काही बिघडले नाही, अजून आपल्याजवळ 30 दिवस आहात, जे आता नवीन सुरुवात करणार आहेत आणि ज्यांनी अगोदर सुरुवात केली होती त्यांना पण सांगते, जे 30 दिवसात आपलं आता नियोजन करावं लागेल, तर या 30 दिवसात सर्वात अगोदर टेस्ट सिरीज जॉईन करा। कुठल्याही टेस्ट सिरीज जॉईन करा म्हणजे कराच। मी का सांगते तुम्हाला, कारण स्क्रीनवर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, कारण ऑन टाइम स्क्रीनवर 2 तासात आपण जे करू ना त्यावर आपलं भवितव्य घडणार आहे। जरी तुम्ही 6 महिन्यापासून अभ्यास करताय, 1 वर्षापासून अभ्यास करताय आणि तेव्हा त्या वेळेस ज्या वेळेस आपला पेपर राहील त्यावेळेस जर आपण स्क्रीनवर आपण आपले कौशल्य दाखवू शकलो नाही ना, स्किल दाखवू शकलो नाही किंवा पेपर सॉल्व्ह करू शकलो नाही तर काही होऊ शकत नाही। म्हणून ऑन स्क्रीनवर प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठीच सांगते स्क्रीनवर प्रॅक्टिस करा, त्याच्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करा। 300-400 रुपये गेले तरी चालतील, असं समजायचं की आपण कुठेतरी चांगल्या कामासाठी खर्च केलेले आहे आणि टेस्ट सिरीज लगेच जॉईन करून घ्या। त्यानंतर सांगते त्यातून काय करा, अनालिसिस करा। मी तुम्हाला भरपूर दिवसाची सांगत आहे की टेस्ट सिरीज जॉईन करायची किंवा मग पेपर सोडवायचे, मंथली सोडवा एक, तेव्हा सांगत होते, मग वीकली सांगितलं मी तुम्हाला, आणि आता तर म्हणते की दररोज एक तुमचा पेपर सोडवायलाच हवा तुम्ही, त्याने आपल्याला भरपूर फायदा होईल। पेपर सोडवून भागणार नाही, पेपर सोडवून आपल्याला त्याचे अनालिसिस करावं लागेल की माझे कुठले प्रश्न चुकतात। समजा बुद्धिमत्ता 80 मार्काची आहे तर फक्त मी बुद्धिमत्ता जर सोडवलं टेस्ट सिरीजमध्ये तर माझे कुठले प्रश्न चुकत आहेत, कुठले बरोबर येत आहेत। समजा 40 मार्काचं चुकत आहे तर माझं कुठे चुकत आहे, माझं डाटा अनालिसिस चुकत आहे का, माझं सेटिंग अरेंजमेंटला किती वेळ जातोय,
माझा त्यानंतर व्हेन आकृत्यांना किती वेळ जातोय, पझल्समध्ये किती वेळ जातोय, रांगेतील स्थान किती वेळ जातंय, याचं सगळं नियोजन करा. आणि त्याला 2 दिवस दिले तरी चालतील. का म्हणते मी, तुमचा वेळ वाया जाणार नाही. कारण 2 दिवस जर तुम्ही अशा कामासाठी अनालिसिस करण्यासाठी जर खर्च केला तर तुमचे वीक पॉईंट तुम्हाला समजतील आणि यामुळे भरपूर फायदा होतो. आपले वीक पॉईंट आपल्याला समजतील आणि आपले 20 ते 30 मार्क आपण हळूवार कव्हर करू शकू. नाहीतर मग अभ्यास करायचा म्हणून फक्त क्लासेस लावले आणि लेक्चर अटेंड करत जायचे दिवसभर, त्याला महत्त्व नाही. कारण आता ती वेळ राहिलेली नाही. म्हणून जर तुम्ही क्लासेस अटेंड करायचे आहेत ना, तर तुमचे जे वीक पॉईंट आहे त्यावर भर द्या. समजा माझा वीक पॉईंट मी तुम्हाला सांगते, माझा वीक पॉईंट समजा शेकडेवारी आहे, खूपच माझा शेकडेवारी कमजोर आहे समजा, तर मी काय करणार, आता मी शेकडेवारीकडे लक्ष देणार नाही. का सांगते मी असं, कारण आता तेवढा वेळ नाही आपल्याजवळ की आपण आपला शेकडेवारी बेसिकपासून आपला स्ट्रॉंग करायचा. आता तेवढा वेळ नाही. तर त्याच्याऐवजी मी काय करेल, जर समजा मी नंबर सिस्टीममध्ये चांगली असेल तर मी नंबर सिस्टीम स्ट्रॉंग करेल. म्हणजे माझा जो संख्या मालिकेवर जो प्रश्न येईल ना तो चुकायलाच नको. म्हणजे तुम्हाला कळतंय का मला काय सांगायचं आहे. म्हणजे आपण जो 200 मार्काचा पेपर राहणार आहे आपला, या 200 पैकी जर समजा आपण 150 प्रश्न जरी आपले बरोबर आपण असं ठरवलं की मला 150 जरी मी सोडणार, 50 प्रश्न माझा कठीण भाग आहे, 50 प्रश्न कठीण भाग आहे ते मी सोडून दिला, तरी पण आपण 150 मार्काचं सोडवतोय आणि आपल्या 150 पैकी फक्त 10 मार्काचा चुकलं तरी आपण 140 भेटू शकतो. हा विचार करा. म्हणून कठीणच्या मागे धावू नका. आता कठीणच्या मागे धावण्याची वेळ गेली आहे. आणि जे मुलं अगोदरपासून अभ्यास करतायत ना त्यांनी फक्त आता रिव्हिजन करा कठीणची आणि तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहे ते आणखी स्ट्रॉंग बनवा. म्हणून हाऊसवाईफ मी तुम्हाला सांगते, आपल्याला एवढा वेळ नाही आहे आता. कारण आपल्याला कोणी म्हणणार नाही की तुझे पेपर आहे या 30 दिवसात तर तू बस, स्वयंपाक करू नको की कामं करू नको. आपल्याला नियोजन करावं, स्वतःचा मार्ग शोधून काढावं. आणि आपण जर असं रडत बसलो ना की आता वेळच नाही आहे, मला वेळच नाही आहे, मला वेळच नाही आहे, तर मग तसंच होणार आहे. वेळ राहणारच नाही आहे आणि तो कोणी देणार पण नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगते, स्वतः वेळ शोधून काढा, स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा, वीक पॉईंट शोधा, ते स्ट्रॉंग करा, भर द्या त्यावर आणि रडणं बंद करा, कारणं बंद करा. रडणं बंद करून संध्या शोधा. कारण 2 प्रकारची लोक असतात, एक संध्या शोधतात आणि एक रडत बसतात. रडत बसणारे नेहमी रडतच बसतात, संध्या शोधणारे समोर जातात. आणि आपल्याला खंत राहणार नाही की मी काही करू शकले नाही. कारण जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा असं म्हणायला नको काश मी, किंवा अरे बापरे मी जर हा पॉईंट माझा चांगला होता, मी थोडा भर दिला असता तर मला खरंच यावर मार्क ओढून आणले असते मी. ही वेळ आता आपल्याला यायला नको. म्हणून जो वेळ आहे ना त्याचा फायदा घ्या. ही वेळ पुन्हा येणार नाही आहे आणि त्याचा फायदा घेऊन आपल्या परीने आपण 100% द्यायचं आहे. आपल्या परीने 100% द्यायचं आहे. पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. 101% देऊन नंतर मग सगळं आपलं ते समोरचं आहे रिझल्टवर. आणि ते आपण ज्या 2 तासात करू त्यावर आहे, ते भविष्य आहे. त्याचा विचार आता करायचा नाही की मला मार्क मिळतील का, माझा अभ्यास होईल का, किंवा पेपरमध्ये मी करू शकेल का, तो विचार नका करू आता. म्हणून भरपूर कमेंट होत होता, म्हणून हा व्हिडिओ स्पेशल बनवला आपल्या हाऊसवाईफसाठी की घाबरायचं नाही, खचायचं नाही, वेळ नाही म्हणून थांबायचं नाही. 5-5 मिनिटं शोधायचे, सुरुवात करायची. कारण आपण जर पोळ्या करता करता, भांडे घासता घासता लेक्चर अटेंड करू शकतो तर आपण काहीही करू शकतो. आणि आपल्यात तेवढी क्षमता आहे, फक्त ती ओळखायची गरज असते. तुम्हाला कळलंच असेल की आपण काय करायला पाहिजे. आणि 30 दिवसात असं समजायचं की आपला जो 20 दिवस आहे, 10 दिवस आपल्याला रिव्हिजन करायचे आहे. 20 दिवसात आपले स्ट्रॉंग बनवायचे पॉईंट रिझनिंगचे. रिझनिंगमध्ये भरपूर असे पॉईंट आहेत, जसे की ॲड्रेस आहे, त्यावर प्रश्न येतात, ते चांगले स्ट्रॉंग करा, त्याची प्रॅक्टिस करा सोडवण्याची. त्यानंतर व्हेन आकृत्या पण सोप्यामध्येच येतो, थोडा काही प्रश्न सोपे येतात, काही ॲडव्हान्स स्वरूपाचे येतात, ते आपण स्ट्रॉंग बनवूया. आपले सेटिंग अरेंजमेंटमध्ये काही प्रश्न सोपे असतात. असे भरपूर टॉपिक आहेत. आणि मी मागे एक व्हिडिओ बनवला आता काल का परवा, त्यात पण सांगितले की कुठले पॉईंट आपल्याला येतील. आकृत्यावरील प्रश्न ते पण सोप्यामध्येच येतात थोडंफार. असे पॉईंट शोधायचे सोपे सोपे, ते आपले स्ट्रॉंग बनवायचे, म्हणजे आपला 1-1 मार्क कुठेच जाणार नाही. मॅथचंही तसंच करा, सोपे टॉपिक कव्हर करा. चलाची तुलना, त्यानंतर संख्या मालिका, त्यानंतर मला असं वाटते आणखी काय आहे त्याच्यात, आता मला एकदम असं वेळेवर आठवत नाही, पण खरंच तुम्हाला सांगते जर शोधलं तर मिळेल. आणि मी टाकेल एखादा व्हिडिओ मॅथचा पण तुम्हाला सांगते ना, हे टॉपिक भर द्या. त्यानंतर जो 8 दिवसाचा वेळ राहील त्यात मराठी इंग्रजी थोडं रिव्हिजन करा. ज्यांनी क्लासेस लावले असेल त्यांनी PDF पटकन ओव्हरलुक करून घ्यायची, किंवा नसेल क्लासेस लावले तर काही नसते येत, मराठीमध्ये उतारे असतात, किंवा मग वाक्यरचना पूर्ण करा, वाक्यरचनातले चुका दुरुस्त करा, असं असते, ते आपण इझिली कव्हर करू शकतो. मानसशास्त्राचे उपयोजनात्मक प्रश्न असतात,
की जर तुमचा विद्यार्थी असा व्यत्यय आणत आहे किंवा सिनेमागृहात जात आहे, तुम्ही त्याला कसं समजावून सांगाल, बस असेच प्रश्न असतात. GK जनरल नॉलेजचे तेवढे प्रश्न येत नाहीत, त्यामुळे 5 मार्कासाठी पूर्ण GK वाचत बसायचं. आता सगळ्यांची आपली आपली अभ्यास करण्याची पद्धती आहे, मी आपली सांगत आहे तुम्हाला आणि म्हणूनच तुमच्यासोबत बोलले. तर बघा तुम्हाला पटतंय का. तर आपलं मोटिवेशन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तुम्ही पण तुमची ऊर्जा मला पाठवा आणि सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा, स्मार्ट स्टडी करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह विचारांना डोक्यात भरून ठेवा, निगेटिव्ह विचारांना दूर ठेवा. कारण निगेटिव्ह विचार जेवढे आपल्या जवळ आणू तेवढा आपला टाईम आपण खर्च करू. हीच वेळ आहे, ही पुन्हा येणार नाही. रडत बसू नका, संधी गमावू नका आणि मी कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा आणि ते शोधून स्वतःला स्ट्रॉंग बनवा. भेटूया लवकरच. बाय.